विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण टेन्स मधील कॅपिटल सी त्यामधील स्मॉल ए म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काळ घेणार आहोत. तर सर्वांनी आपल्याकडे जे काय ग्रामरचं रजिस्टर आहे ते रजिस्टर सर्वांनी काढायचं आहे. आपण काढलं ग्रामरचं रजिस्टर. आपला कालचा काळ कोणता होता? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारचं लिहिलेलं आहे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता खाली बाळांनो आपल्याला कॅपिटल सी ला सुरुवात करायची. कॅपिटल सी ला नाव काय येतं? तर परफेक्ट टेन्स आहे. असं परफेक्ट टेन्स लिहून घ्या. त्याच्यानंतर स्मॉल सी त्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित क्लोज करून घ्या. असं फ्युचर कंटिन्युअस टेन्स झालं ना आपलं काल जे शिकवलेलं, म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये जे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स जे घेतला ते काळ संपल्याच्या नंतर ना खालच्या साईडला असं व्यवस्थित पद्धतीनं क्लोज करून घ्या. क्लोज केल्याच्या नंतर ना खाल्ल्या साईडला असं स्मॉल सी टाका. असं स्मॉल सी टाका. सॉरी, कॅपिटल सी टाका आणि त्याला परफेक्ट टेन्स असं नाव द्या. परफेक्ट टेन्स झाल्याच्या नंतर ना त्यामध्ये स्मॉल ए प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं व्यवस्थित लिहून घ्यायचे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एक लाईन सोडून खाली सूत्र लिहून त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. तर चला आपण आपल्या स्क्रीनकडे जाऊया. हा, तर बाळांनो आपण कॅपिटल सी मध्ये परफेक्ट टेन्स घेतला. त्याच्या खाल्ल्या साईडला स्मॉल ए टाकलं आणि त्याला नाव दिलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं नाव दिलं. सर्वांनी लक्ष द्यायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचंय. त्याला नाव दिलं. आता नाव दिल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल बाळांनो? आपल्याला सूत्र घ्यावं लागेल. त्या काळातलं सूत्र है ना. मग सूत्र घेऊ आपण. त्या काळातील सूत्र व्यवस्थित लिहून घेऊ आपण. ह्याज प्लस ह्याव ऑब्लिक ह्याज प्लस V3 प्लस ओ असं सूत्र आहे त्याचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स सूत्र काय बाळांनो? यस प्लस ह्याव ऑब्लिक ह्याज प्लस V3 प्लस ओ अशा प्रकारचं सूत्र आहे. मग पहिल्यांदा काय घ्यायचं आपल्याला? यस. यस म्हणजे वाक्याचा कर्ता. त्याच्यानंतर ना ह्याव ऑब्लिक ह्याज म्हणजे ह्याव किंवा ह्याज या दोन्हीपैकी एक ठेवायचे. ह्याव किंवा ह्याच्या नंतर काय घ्यायचंय? V3 घ्यायचे म्हणजे V3 कॉलम मधील घ्यायचे. त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म हे घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला परत आपला प्रश्न पडला ह्याव ऑब्लिक ह्याज म्हणजे ह्याव कधी घ्यायचंय आणि ह्याज कधी घ्यायचे त्या संदर्भात आपल्याला टिप घ्यावं लागेल. आता आपण त्या टिप कडे जाऊया. ह्याव कधी घ्यायचं आणि ह्याज कधी घ्यायचंय त्यासाठी आपण टिप घेऊया. हा, टिप. आता बाळांनो सर्वांनी व्यवस्थित टिप लिहून घ्या. टिप नंबर 1, कर्ता कंसात यस डॅश, कर्ता कंसात यस कंस बंद डॅश, आय वी यू कॉमा दे, आय वी यू दे किंवा अनेक वचनी नाव असल्यास डॅश 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 त्यावेळेस ह्याव किंवा ह्याच पैकी ह्यावचा वापर करा. टिप नंबर 1 संपली आपली. आता बाळांनो टिप नंबर सेकंड. टिप नंबर काय? सेकंड. कर्ता कंसात यस कंस बंद डॅश एच ई ही कॉमा सी कॉमा इट किंवा एक वचनी नाव असल्यास डॅश 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 त्यावेळेस ह्याव किंवा ह्याच पैकी
आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. ह्या किंवा ह्यासाठी काय करायचंय आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. HAS ह्याचा वापर करायचा आहे. टिप नंबर 1 पैकी असेल तर ह्या घ्या, टिप नंबर 2 पैकी असेल तर ह्याच घ्या. आलं लक्षात? आय वी यू दे किंवा अनेक वचनी नाव. अनेक वचनी नाव म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं आपल्या आई वडिलांना दिलेलं नाव सर्वांचंही एक वचनात असते. बरं, जसं BOY बॉय म्हणजे मुलगा एक वचनात ह्याच घ्या. BOYS लावलं आपण बॉईज अनेक वचनात झालं ह्याचा वापर करा. अशा प्रकारचं ह्याचं टेप आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपण टायटल घेतलं, सूत्र घेतलं, त्या सूत्रानुसार टिप पण घेतली. ह्या कधी घ्यायचं आणि ह्याच कधी घ्यायची. आता आपण याच काळामध्ये एक आपण एक्झाम्पल घेऊया तुम्हाला ती काळ समजावून सांगण्यासाठी. हा, तर एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे आपण. दे विल प्ले अ गेम. दे विल प्ले अ गेम. कोणतं काय करायचं? मेक इट. मेक इट म्हणजे बनवा. मेक इटचा अर्थ काय? मेक इट म्हणजे बनवा. लक्ष द्या इकडं. मेक इट बनवा. कोणता? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा काळ बनवा असं म्हटलेलं आहे. तर बघा हे एका काळातलं वाक्य आहे. या वाक्याचं या काळामध्ये रूपांतर करायचंय. सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे आणि हे वाक्य आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बनवायचं आहे. तर बाळांनो सांगा मग एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना किती घटक करतो आपण? तर 3 घटक करतो. की 3 घटकांची नावे कोणते? तर SVO. एस म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे तिन्ही घटक या वाक्यामध्ये आहेत. करायचं कसं? सेम पद्धत मी तुम्हाला सांगितलं तेच पद्धत. बरोबर आहे. HV कडे जावा. HV आय एम इज आर वॉज वेअर शॉल विल ह्याव ह्याज ह्या. तर बघा या ठिकाणी HV कोणता आहे मग? या ठिकाणी जर पाहिलं आपण तर विल आहे. या ठिकाणी विल है ना. त्याला राऊंड मारा. HV ला राऊंड मारा. HV च्या अलीकड किती का शब्द असणार? 1 2 3 किती का शब्द असणार? या ठिकाणी एकच आहे. त्याच्या अलीकड आहे त्याला अंडरलाईन मारा आणि त्याला यस असं नाव द्या. पहिला घटक बाळांनो आपला निघाला. यस पाहिजे होतं, यस निघालं. आता पुढचा घटक कोणता आहे? व्ही आहे. त्या HV च्या पलीकड एक आपण जे राऊंड मारले ना त्याच्या पलीकडे एक शब्द, एका शब्दाला अंडरलाईन मारायचं. एकच शब्द बोलतो मी, त्याला अंडरलाईन मारायचं आणि त्याला व्ही असं नाव द्यायचं. आपला व्ही पण निघाला. आता राहिलं काय? ओ. आता ओ कसं करायचं मग? जे व्हीच्या पलीकड जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दांना अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपला ओ पण निघाला. पाहिजे होतं SVO, आपला यस पण निघाला, व्ही पण निघाला आणि ओ पण निघाला. आता काढलेलं SVO ना हे जे काही सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. बरोबर आहे. तर चला मग ठेवूया आपण सूत्रामध्ये. तर बघा सांगा सुरुवातीला काय इथं यस आहे. यस कोणता आहे आपला? मग दे आहे. तर दे लिहा. मग दे लिहिलं. हा, आता पुढे बघा यस झाला आपला. यसचा प्रश्न मिटला. पुढे काय? आता ह्या ऑब्लिक ह्यात. आता ह्या किंवा ह्यात या दोन्हीपैकी या कर्त्यानुसार घ्यायचे. इथला करता टिप नंबर 1 पैकी आहे का 2 पैकी आहे? तर THEY दे जर पाहिलं तर या ठिकाणी आहे THEY. 1 पैकी आहे का 2 पैकी आहे? तर नक्कीच 1 पैकी आहे. मग 1 पैकी काय घ्यायचं? सरळ यायचं. तर काय घ्या म्हणले बाळा इथं? ह्याव घ्या म्हणले. म्हणून 1 पैकी असेल तर HAVE ह्यावचा वापर करायचा. ह्याचा प्रश्न मिटला. पुढे आता V3 घ्यायचे. तर व्ही कोणता आहे बाळा आपलं? तर इथं प्ले आहे. V1 आहे. तर आता प्लेचं V3 घेण्यासाठी कुठे जातो आपण? तर V1 V2 V3 4च्या कॉलम कडे जातो आपण. ते कुठं आहे? आपलं जे काय ग्रामरचं रजिस्टर आहे त्या रजिस्टरच्या बॅक साईडला शेवटी आपण ते दिलेलं आहे. तर चला आपण त्या V1 V2 V4च्या कॉलम कडे जाऊ. हा, तर कोणता आहे? प्ले आहे. तर प्ले कोणत्या बाळा नाव का या ठिकाणी दिलेलं आहे आपण 3 नंबरला दिलेलं आहे ना. 3 नंबरला का प्ले इथं दिलेला आहे. तर V1 चा कॉलम हा V2 हा V3 हा V4. तर बाळा V1 मध्ये दिलेलं आहे तर आपल्याला घ्यायचं V3. तर सरळ ह्या प्लेला जर V3 मध्ये आणलं तर काय इथं? प्लेड PLAYED आहे. तर चला मग PLAYED आपण आपल्या वाक्यामध्ये लिहून घेऊया. V3 लिहून घेऊ आपण आपल्या वाक्याकडे. चला आपल्या वाक्याकडे. तर PLAYED प्लेड. म्हणून आपण V3 पाहिजे होतं V3 घेतलं. V3चा प्रश्न मिटला. पुढे ओ. आता ओ कोणता आहे मग? अ गेम. म्हणून आपण अ गेम घेतलं. हे झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य. एक्झाम्पल नंबर 2ला सुरुवात करू आपण. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 2 घेऊ आपण.
हे एक्झाम्पल नंबर सेकंड आपलं. माय फादर वॉज गोइंग टू मार्केट. माय फादर वॉज गोइंग टू मार्केट. बाळानो हे एककातलं वाक्य, हे वाक्य पास्ट करंट टेन्स. यस प्लस वॉज ऑब्लिक वेअर पैकी वॉज प्लस V4 आहे, V4 प्लस ओम. हे पास्ट करंट टेन्स मध्ये बसतंय, म्हणजे हे वाक्य पास्ट करंट टेन्स आहे दिलेलं. आणि करायचं कोणतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करायचं. एका काळातला बदल दुसऱ्या काळामध्ये करत असताना दिलेल्या वाक्यातले 3 घटक काढले पाहिजेत. 3 घटक. यस कोणते कोणते? यस व्ही ओ. यस व्ही ओ. यस व्ही करत असताना कुठे जातो आपण? HV कडे. HV एम इज आर वॉज वेअर शॉल विल हॅव हॅज हॅड. हे पाठच करून टाकायचं तुम्ही. मग आता वाक्यात कोणत्या बाळा? इथं वॉज आहे का? WAS है ना, इथं वॉज है ना, इथं वॉज. तर मग त्या HV ला राऊंड मारा. पहिल्यांदा आपण काय करायचंय? त्या HV ला पहिल्यांदा आपण राऊंड मारू. HV ला राऊंड मारलं, हा त्याच्या अलीकडे जेवढे काही शब्द असतात त्या सर्व शब्द अंडरलाईन मारा आणि त्याला यस असं नाव द्या. पूर्ण जेवढे शब्द आहेत तेवढे सर्व शब्द आले पाहिजेत, त्याला यस असं नाव द्यायचे. आपण यस निघालं, राहिलं कोणतं? व्ही. त्या HVच्या पलीकडे काही राऊंड मारला भाग आहे ना, तो HV आहे. त्याच्या पलीकडे एक शब्द अंडरलाईन मारायचं, त्याला व्ही असं नाव द्यायचं. आपला व्ही पण निघाला. आता राहिलं ओ. त्या व्हीच्या पलीकड जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचंय आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपला ओ पण निघाला. पाहिजे होता आपल्याला यस व्ही ओ पाहिजे होता. यस निघालं, व्ही निघालं, ओ पण निघालं. आता काढलेलं यस व्ही ओ ना, हे जे काही सूत्र आहे आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं, त्या सूत्रात आपल्याला ठेवायचं आहे. तर चला तर आपण ठेवूया त्या सूत्रामध्ये आपण काढलेले यस व्ही ओ ही घटक. तर मला सांगा सुरुवातीला काय आपलं इथं यस आहे. यस पर्यंत मग आपल्या इथून ते इथपर्यंत आहे माय फादर. मग घ्या त्या ठिकाणी माय फादर FATHER फादर घेतला. यसचा प्रश्न मिटला. आता यसच्या नंतर काय म्हणून इथं ह्याव किंवा ह्याज. ह्याव किंवा ह्याज या दोन्हीपैकी आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मग आता ह्याव घ्यायचं. आता ह्याव घ्यायचं का ह्याज घ्यायचं? तो इथला करता सांगेल आपला. इथला करता एक टिप नंबर 1 पैकी असेल तर ह्याव घ्या. इथला करता टिप नंबर 2 पैकी असेल तर ह्याज घ्या. तर म्हणून या ठिकाणी माय फादर माझे वडील, बरोबर आहे. सर्वनाम तर नाही, नाव आहे, बरोबर आहे. मग आता नाव जर असेल तर एक वचनी आहे का अनेक वचनी चेक करा. एक वचनी असेल तर ह्याच घ्या, अनेक वचनी असेल तर ह्याव घ्या. तर माय फादर माझे वडील एक वचन आहे. माझे वडील म्हणजे वडील एकच आहेत, बरोबर आहे, म्हणजे एकच असणार आहेत. माय फादर यस लागला नाही, फादर आहे. माय फादर म्हणजे माझे वडील, बरोबर आहे. एक क्वेश्चन आता आहे. मग बाळानो एक क्वेश्चन जर म्हटलं तर इथं आहे एक क्वेश्चन है ना, किंवा एक क्वेश्चन नाव म्हणलेलं आहे इथं है ना. एक क्वेश्चन नाव असेल तर काय घ्यायचं मग? तर ह्याच घ्या म्हणलेलं आहे. म्हणून आपण काय घेतलं? आपण HAS ह्याच घेतलं. ह्याचा प्रश्न मिटला. पुढे काय बाळानो? V3 आहे. तर आता व्ही कोणतं आहे आपलं? गोईंग आहे. आता गोईंगचं V3 घ्यायचे आपल्याला. गोईंगचं काय घ्यायचं? V3 घ्यायचे. आता V3 घेण्यासाठी काय करणार आपण? तर V1 V2 V3 4 परत त्या कॉलम कडे चला, जे की आपल्या रजिस्टर मध्ये शेवटी आपण दिलेला आहे. तर V1 V2 V3 चा कॉलम काढू आपण. तर गोईंग, तर गो, वेंट, गॉन, गोईंग पहिल्याच नंबरला आपण ते V1 V2 V3 चा कॉलम दिलेला आहे, बरोबर आहे. तर कोणत्या बाळानं इथं गोईंग दिलेलं आहे. गोईंगचे V3 काय मग? तर का V1 V2 V3 V4 म्हणजे का हा इथं V3 आहे, बरोबर आहे. मग GONE बरोबर आहे. हा तर चला मग GONE हे V3 आपण घेऊया. चला आपल्या वाक्याकडे चला. तर आपण आपल्या वाक्याकडे आलो. तर गोईंगचं V3 काय बरं बाळानो? GONE गॉन आहे. V3चा प्रश्न मिटला. पुढे ओ कोणतं आहे? तर का इथून ते इथपर्यंतचा भाग आहे. मग ते कोणतं आहे? टू मार्केट. म्हणून टू मार्केट आपण घेतलं. हे झालं आपलं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य.